दर। आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा। शिंदे बंधू यांचे शिंदे जनरल स्टोअर्स व शिंदे क्लिनिंग वेअर अँड स्पोर्ट्स जत सर्व प्रकारचे शालेय स्टेशनरी, ऑफिस स्टेशनरी, झेरॉक्स व कॉम्प्युटर स्टेशनरी, कटलरी यांसह अद्ययावत असे होम क्लीनर व स्पोर्ट्स साहित्य मिळण्याचं एकमेव दर्जेदार नाव म्हणजे शिंदे जनरल स्टोअर्स। आमचा पत्ता ICICI बँकेच्या खाली, मंगळवार पेठ, जत। प्रोप्रायटर तानाजी शिंदे। मोबाईल नंबर 9158302140। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। कोल्हापूर हादरले, शाहूवाडीत बिबट्याचा भयंकर हल्ल्यात वृद्ध दाम्पत्य ठार, परिसरात मोठी दहशत। शाहूवाडीत बिबट्याच्या भयंकर हल्ल्यात वृद्ध दाम्पत्य ठार झालेले आहे। परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यानं पुन्हा एकदा हादरलाय। परळी निनाई इथं बिबट्या सदृश वन्य प्राण्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। रात्रीच्या वेळी घरात असलेल्या या दाम्पत्याला बिबट्यानं फरफटत नेलं अशी माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परळी निनाई परिसर आणि शाहूवाडी तालुक्यात मोठी दहशत पसरली असून ग्रामस्थांनी बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। नेमकी घटना काय घडली? परळी निनाई येथील निनोक कंक वय वर्ष 75 आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई कंक वय वर्ष 70 हे वृद्ध दाम्पत्य धरणाजवळ असलेल्या जंगल परिसराच्या जवळ एका घरात वास्तव्य करत होते। या भागात वन्य प्राण्यांचा वावर नेहमीच असतो। मिळालेल्या माहितीनुसार शनिवार 18 ऑक्टोबर 2025 रोजीच्या रात्री बिबट्यानं या दाम्पत्यावर हल्ला केला। बिबट्यानं रुक्मिणीबाई कंक यांना घरातून फरफटत नेलं आणि त्यांच्या शरीराचे लचके तोडले, तर पती निनोक कंक यांनाही बिबट्यानं धरणाच्या पाण्यात फरफटत नेलं। वृद्धापकाळानं प्रतिकार करण्याची ताकद कमी पडल्यानं बिबट्यानं दोघांनाही आपलं भक्ष बनवलं। बिबट्याचाच हल्ला असल्याची पुष्टी सकाळी काही गावकऱ्यांना ही दुर्दैवी घटना निदर्शनास आली। त्यानंतर त्यांनी तातडीनं शाहूवाडी वन विभाग आणि पोलिसांना कळवले। वन अधिकारी उज्ज्वला मगदूम आणि पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्यासह पथकानं घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळाची पाहणी केली असता परिसरात बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळून आले। यावरून हा हल्ला बिबट्यानंच केल्याचं निष्पन्न झालंय। शाहूवाडी तालुक्यात गेल्या काही वर्षापासून बिबट्याचे हल्ले वाढले आहेत। यात यापूर्वी शाळकरी मुलाचाही मृत्यू झालाय। ऐन दिवाळीच्या तोंडावर वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्यामुळं परळी निनाईसह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। ग्रामस्थांनी तातडीनं बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावावेत आणि हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करावं अशी जोरदार मागणी केली आहे। वन विभागानं या गंभीर समस्येकडे तातडीनं लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। वन विभागानं वृद्ध दाम्पत्याच्या कुटुंबियांना नियमानुसार तातडीची आर्थिक मदत जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।